प्रकाशाने उजळलेली एकता, ठाण्याच्या राबोडीतील दीपावली निमित्त ठाण्यात आलेली विद्युत रोषणाई। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे सहकारी नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस श्री सुहास देसाई, नगरसेविका सौ वहिदा खान, नगरसेविका सौ अंकिता शिंदे यांच्या सक्रिय पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 10 राबोडी परिसरात दीपावली सणानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। राबोडी हा परिसर म्हणजे ठाण्याच्या सामाजिक सौहार्दाचे जिवंत प्रतीक। गेल्या अनेक दशकांपासून येथे सर्व धर्मबांधवांनी एकत्र राहून एकता आणि बंधुता यांचा सुंदर आदर्श घालून दिला आहे। कोणताही सण असो, ईदच्या मिठाया, दिवाळीचे दिवे की नाताळचा तारा, प्रत्येक आनंद इथे सगळ्यांचा असतो, कारण इथली माणसं धर्माने नाही तर माणुसकीने जोडलेली आहेत। यावर्षीही आकाशगंगा, पंचगंगा, रुस्तमजी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत। चमचमत्या दिव्यांच्या प्रकाशात फक्त इमारती नाही तर मनही उजळली आहेत। दिवाळीचा सण म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश आणणारा, म्हणून आपल्या जीवनात प्रकाशमय व्हावं म्हणून एक आमचा प्रयत्न आहे। सर्वांना दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आनंदमय जावी हीच आमची सर्वांना शुभेच्छा आहेत। दीपावलीच्या सणात आम्ही दरवर्षी जसं रमजान महिन्यात आम्ही राबोडीत लाईटिंग करतो, नाताळमध्ये, क्रिसमसमध्ये आम्ही आमचा जो केविला एरिया परिसर आहे तिथे लाईटिंग करतो, आणि दिवाळीमध्ये हे रुस्तमजीचा परिसर, आकाशगंगा, पंचगंगा, शिवाजीनगर या परिसरात आम्ही लाईटिंग करतो की आपले नागरिक आहेत चांगले, सर्वांच्या जीवनात प्रकाश यावं, आपल्या देशात प्रकाश यावं म्हणून ही आमची एक प्रयत्न आहे। खास करून पाहिलं तर राबोडी एरियामध्ये अनेक मुस्लिम बहुल नागरिक आहेत ते देखील राहतात, मराठी नागरिक आहेत ते देखील राहतात। एक साधर्म्य आहे ते साधण्याचा या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो। काय सांगाल या दिवाळीनंतर? जातीय सलोखा, शांततेचा, आपसातलं राहावं, एकमेकांचा सणाचा आपला आदर राहावं, आणि सण साजरं करत असताना आपण आनंदमय मिळून सण साजरं करावे। जसे रमजान महिन्यात आपण 1 महिन्याची तिथे लाईटिंग करतो, तर माझे हिंदू बांधव सर्व ईद साजरं करायला एकत्र असतात। तसंच दिवाळी साजरं करत असताना आपण बघितलं तर सर्व हिंदू मुस्लिम मिळून आमचे हिंदू बांधवांच्या घरी जाऊन आपण दिवाळी साजरं करत आहोत। तसे हिंदू आणि मुसलमान मिळून क्रिसमसमध्ये आम्ही केविला आणि परिसरात जाऊन आम्ही क्रिसमस साजरं करतो। त्या पद्धतीचा आमचा एक जातीय सलोखा ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, आणि चांगल्या रीतीने वर्षानुवर्ष मागील 20 वर्षापासून आम्ही एकत्र राहत आहोत।